मातीची सेवा करणारा, निसर्गाचे रक्षण करणारा आणि देशाला अन्नधान्य पुरवणारा बळीराजा हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, वीज बिल माफी तसेच विविध कृषी कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महायुती सरकारने खूप मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे ऐतिहासिक निर्णय घेतले असून त्याबद्दल संपूर्ण शेतकरी समाज सरकारप्रती अत्यंत कृतज्ञ आहे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी पनवेल येथील मेळाव्यात केले. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी उत्तर रायगड जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने पनवेल येथील मार्केट यार्ड येथे या भव्य कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या धोरणांचे स्वागत करत मनापासून आभार व्यक्त केले. हा मेळावा आणि हा कार्यक्रम आज तुमची मतं मागण्याचा नाही आहे. या व्यवस्थांचा उपभोग आणि उपयोग तुम्ही केला पाहिजे आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे म्हणूनचा संवाद. जसं मी सुरुवातीला सांगितलं, अस्मानी संकटामुळे असेल आणि विविध कारणांमुळे लक्षात असं आलं की स्वतःचं पीक काढण्यासाठी सुद्धा कर्ज घ्यावंच लागत होतं. त्या कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यामुळे जे पिकवलंय ते कर्ज परतफेडीत जातंय. घरातलं आणि पोटाचं काय. राज्यातल्या काही भागांमध्ये विपरीत परिस्थिती झाल्यानंतर या सगळ्याला सुद्धा आतापर्यंत घेतलेल्या माझ्या शेतकऱ्याच्या कर्जातून त्याला मुक्तता केली तर आजचं पीक त्याच्या उद्याचं भविष्य घडवणार आहे. नाही तर आजचं पीक त्याला फक्त कर्ज परतफेडीला जाईल आणि त्याच्या बच्चा कच्च्यांना आणि त्याच्या परिवाराला उभं राहण्याची व्यवस्था ढासळून जाईल. या एका नेक इराद्याने कुठल्याही राजकीय स्वार्थाभिनिवेश न ठेवता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,585 कोटीची कर्ज. आपण कृपया करून समजून घ्या. याचे फायदे शेतकऱ्यांनी घ्या. त्या शेवटच्या माझ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. टीका करणारे टीका करून आलोचना करण्याचा अधिकार त्यांना आहेच. त्यावर भाष्य न करता आम्ही केलंय काय प्रामाणिकतेने विनम्रतेने सांगतोय. देवेंद्रजींचंच केवळ एक सरकार आहे की ज्या वेळेला एकदा नाही दोनदा कर्जमुक्ती झाली. पहिल्यांदा गेल्या खेपेला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाने कर्जमुक्ती योजना, या 2 योजना त्या ठिकाणी सर्वव्यापी केल्या. 2 लाखापर्यंत ज्याचं कर्ज आहे त्याने कर्ज छान शोकीसाठी काढलेलं नाही. त्याने कर्ज रंग उडवण्यासाठी काढलेलं नाही. त्या माझ्या शेतकऱ्याच्या अडीअडचणीला बँक असेल, सहकारी बँक असेल आणि राष्ट्रीयकृत बँका असतील यांना काढलेलं कर्ज हे त्या ठिकाणी त्याला अधिकार म्हणून दिलं पाहिजे. जो परतफेड करतोय, जो हप्ते वेळेत भरतोय, त्याला सुद्धा असं वाटतं कामा नये अरे मी तर भरला हप्ता वेळेत. ज्याचं कर्ज होतं त्याला दिलं ते दिलंच पाहिजे, पण मी प्रामाणिकतेने भरलं तर मला काय, तर त्याला सुद्धा 50,000 रुपयापर्यंतची विशेष योजना या कर्जमुक्तीसाठी. या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजना, माती आरोग्य पत्रिका, ई-नाम, सूक्ष्म सिंचन, नैसर्गिक शेती आणि कृषी क्षेत्रातील डिजिटल परिवर्तन यासारख्या अनेक योजनांद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. या योजनांची अतिशय प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असून यामुळे राज्यातील शेतकरी आज खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले.
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जलयुक्त शिवार सारखी योजना आणली की ज्याच्यामुळं आज आपल्याला महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळाचा भेडसावणारा प्रश्न हा आपल्याला आता मिटताना पाहायला मिळतोय. आणि मग अशा वेळेला पंतप्रधानांनी जी पावलं उचलली की तुमचं जमिनीचा पोत काय आहे हे समजून घेण्यासाठी त्याच्यासाठीचं तुमचं मृदा कार्ड तुम्हाला बनवलं पाहिजे, यापासून अनेक वेगवेगळ्या पद्धतीची पावलं उचलली. CM म्हणून पहिल्यांदा जेव्हा 2014 साली त्यांनी कारभार हातात घेतला त्यावेळेला आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी शेतीसाठी तुम्हाला जर पंपाला वीज पाहिजे तर ती वीज मिळण्याची पेड पेंडन्सी 3-3 वर्ष होती. सन्माननीय आजचे आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे त्यावेळेला ऊर्जा मंत्री होते. ते ऊर्जा मंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मेळावे घेतले. आपल्याकडं या रायगडमध्ये सुद्धा त्यांनी मेळावे घेतले आणि त्यावेळेला मी पैसे भरले मीटरसाठी पण मला मीटर मिळत नाही. 3-3 वर्षाचं वेटिंग, हे वेटिंग संपवत त्यांनी आता तुम्ही अर्ज करा आणि तुम्हाला मीटर मिळतोय. आणि त्यावेळेला रात्रीच्या वेळेलाच तुम्हाला वीज वापरता येत होती. आता तुम्हाला सोलरवरती आणलं आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आज शेतकरी स्वतःच्या शेतीच्या बाबतीमध्ये पूर्णपणानं आत्मनिर्भर झालेला आहे. आणि यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये बदल हा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेतीच्या अनुषंगानं समूहगट शेती असेल किंवा त्याचबरोबरीनं आपल्या FRP बनवणं असेल, या सगळे फायनान्स फार्मर प्रोड्युसर कंपनीज असतील FPC, याच्या माध्यमातून आपल्यापैकी प्रत्येकाला शेतीच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं ही आत्मविश्वासपूर्णची पावलं उचलली. त्यामुळे आपल्यासारख्या सर्व शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आता बदल येत चाललेला आहे. आणि त्यात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली ही शेतकऱ्यांची मागणी, पण त्याही अनुषंगानं सरकार कधी कर्जमाफी घोषित केली पाहिजे या दृष्टिकोनातून जे शासन म्हणून ठोकताळे आहेत सन्माननीय आशिष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे ते या विषयावरती विस्तृतपणानं सांगतील. पण एकीकडे शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत, महिलांपासून युवकांपर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय हे सरकार घेत आहे. आणि अशा वेळेला घेतलेला हा कर्जमाफीचा निर्णय हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सुखावणारा निर्णय आहे आणि त्यामुळे या निर्णयाचं आपण सगळेजण स्वागत करूया. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सांगितले की आज आपण सर्वजण एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार आहोत. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा देणारा सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतला असून हा निर्णय केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी देणारा ठरला आहे असे म्हणाले. भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभं ठाकलेलं आहे आणि त्याच्यासाठी अनेक चांगले निर्णय हे भाजपच्या सरकारने घेतलेत. या आधीही माननीय वाजपेयींचे सरकार असेल किंवा आधी युतीचं सरकार असेल किंवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल, सातत्याने शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या मान्य करणं आणि शेतकऱ्यांच्या हिताचे ज्या काही गोष्टी आहेत त्या करण्याला प्राधान्य देणं हे पूर्णपणे आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे सातत्याने करते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आपण असा जो सरकारने जो निर्णय घेतला, सरसकट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी हा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर मगाशी मी सांगितलं त्याच्याबद्दल किसान मोर्चाच्या वतीनं मुंबईला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये अजून एक घोषणा केली माननीय देवेंद्रजींनी की पुढच्या 7.5 हेक्टरवरनं म्हणजे जे पंप होते त्यांचं जे बिल आहे ते सुद्धा माफ करणं हेही निर्णय घेतला. म्हणून मगाशी म्हटलं की आपल्या आनंदावर अधिक द्विगुणित करण्याचा निर्णय हा त्या कार्यक्रमात घेतला. आणि म्हणून सरकारचं माननीय मुख्यमंत्र्यांचं आभार मानणं, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं याच्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. या कृतज्ञता मेळाव्याला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील,
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस तथा सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, दीपक बेहरे, पनवेल पंचायत समितीच्या रंजना वासकर, उपसभापती भूपेंद्र पाटील, खालापूर पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सागर सांगडे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.